भुलेश्वर इथं गणपती बाप्पाच्या आगमनादरम्यान मोठी दुर्घटना घडलेली आहे। 22 फूट उंच मूर्ती आणत असताना झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झालेत। भायखळ्याहून नेली जाणारी ही मूर्ती मंडपापासून अगदी 50 मीटर आधी समतोल बिघडल्यानं दुर्घटना झाली। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी मयूर राणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मयूर, नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस? नक्कीच पाहायला गेलं तर काल भुलेश्वरमध्ये भुलेश्वरचा राजा हा गणपती आणताना 22 फुटाची मूर्ती होती। एक किती मोठी दुर्घटना घडलेली आहे। साधारण 50 ते 100 मीटर असताना त्याचं एक मंडप आहे त्या गणपतीचं, त्याच्या आधी एक मोठी दुर्घटना घडली। दुर्घटना घडल्यानंतर त्याच्यामध्ये 5 जणांचा जखमी आहे तर 2 जणांचा तिथे जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। त्यांच्या विभागात पाहिलं तर आता इथे पूर्ण शोककळा पसरलेली पाहायला मिळत आहे। काल हा गणपती आणताना इथे मोठी दुर्घटना घडली। आपल्यासोबत काही इकडील नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करून बघूया। आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी आता संपूर्ण जमाव आहे नागरिकांचा। इथे या ठिकाणी जमलेले नागरिक आहेत ते पाहू शकता। त्यांचं कुटुंब आहे, कुटुंब आता त्यांना पार्थिव आहे ते आणण्यासाठी आता कुटुंब इकडून हॉस्पिटल निघालं आहे। तर काही जणांना आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत इकडून काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करून घेऊया। काय सांगशील, काय नक्की दुर्घटना घडली होती? तू इथे होतास, त्याच मंडळात तू आहेस, काय सांगशील? काय सांगशील नक्की काय दुर्घटना घडली होती? भगवान इधर से आया, गणपति बाबा इधर से लेके आए हम लोग, तो बीच में कुछ नहीं हुआ था। इधर आए ना तो सब खड्डे वगैरह थे, इधर खड्डे थे, तो इसके हिसाब से पूरा बैलेंस हिल गया ना, तो मूर्ति पूरा आगे आ गया। तो पब्लिक ने ऐसा सपोर्ट किया ना, तो इसमें दुर्घटना हुआ है 2 जन का। नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी एक पेवरब्लॉक असेल किंवा मॅनहोल असतील, या मॅनहोलमध्ये ही जी मूर्ती आहे ती इथे अडकली गेली आहे आणि ती दुर्घटना आहे ती या ठिकाणी घडली गेलेली आहे। आपल्यासोबत काही अजून इकडे विभागात काय सांगाल, या ठिकाणी काय झालं होतं? नहीं, इधर मैडम सर, इधर क्या हुआ, हम लोग 8 बजे तक तो बाटा शोरूम पे था गणपति। धीरे धीरे आ रहा था, सब लोग छोटे छोटे बच्चे सब डांस कर रहे थे, आपके जैसा कार्यकर्ता, और इधर से धीरे धीरे स्लो आ रहा था, कुछ भी प्रॉब्लम नहीं था। 12 बजे तक तो उधर से लालबाग से आए रहे थे, 12 बजे धीरे धीरे आया था। गणपति बहुत अच्छा था और बाद में धीरे धीरे आ रहा था, इधर सब बिटवीन आया और गाड़ी पे आ रहा था, आदमी लोग सब खींच रहे थे, कुछ भी नहीं था। और इधर सब बीएमसी का है, देखो इधर आया ना, इधर के बाद में एक गाड़ी खींचा और ये देखो, ये देख रहे आप कि ऐसा बीएमसी का, ये सब बीएमसी को हम नहीं देख, लेकिन गणपती विसर्जन आता है। तर आपण पाहिलं यावेळेस तिथल्या नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे? कैजुअलिटी नहीं हुआ है, 2 कैजुअलिटी हो गया, 2-3 आदमी एक्सपायर, बच्चे लोग सब एक्सपायर्ड हो गए सब। मतलब ऐसा आपको भी बराबर, लेकिन ऐसा हुआ है, कैजुअलिटी हो गया। और उसके बाद में गणपति इधर आके बाद में गिरा है, सब नहीं होना चाहिए। और विसर्जन पे मैं वीपी रोड पुलिस स्टेशन में वॉलंटियर हूँ, मैं आप देखेंगे मुझे, लेकिन ऐसा नहीं होना चाहिए। गणपति आता है जाता है, लेकिन अभी जो नक्कीच आपण पाहिलं त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे। धन्यवाद मयूर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बाप्पाला आणत असताना ही दुर्घटना घडली। दरम्यान या संपूर्ण परिसरामध्ये अतिशय अरुंद असा रस्ता आणि त्यातही खड्डे आहेत आणि त्यामुळेच समतोल बिघडला आणि ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांचं आणि प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे।